सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट। सोयरे कोण या मुद्द्यावर जोरदार घमासान, तर 24 डिसेंबरपर्यंत सरकार आणि जरांगेंमध्ये चर्चा राहणार। नांदेडमध्ये ट्रॅक्टर मालकांना पोलिसांची नोटीस, तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस ॲक्शन मोडमध्ये। खुल्या पेट्रोल डिझेल विक्रीवरती बंदी। संसदेत खासदारांचं निलंबन सत्र सुरूच। आणखी 3 खासदारांचं निलंबन झाल्यामुळे निलंबित खासदारांचा आकडा 146 वर, तर निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा संसद परिसरात मोर्चा। आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। संघ आणि भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची आव्हाडांची माहिती। पुढारी न्यूजनं शोधलं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या सलीम कुत्ता पार्टी प्रकरणातलं फार्म हाऊस। आडगाव शिवारातून प्रतिनिधी किरण ताजणेचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मार्च 2024 पर्यंत भारतात जीपीएस आधारित टोल सिस्टीम। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा। नव्या पद्धतीमुळे 10% खर्च कमी होणार। ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती। कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीनं नाराज, बृजभूषण यांच्या निकटवर्तीयांची निवड। नव्या JN1 कोरोना व्हेरियंटचा मुंबईत शिरकाव। बीएमसीकडून हॉस्पिटलमधील बेड आणि औषध साठ्याची पाहणी, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तामिळनाडूमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत। NDRFकडून पुरात अडकलेल्या लोकांचं बचाव कार्य सुरू।